नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खरोखरच खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा किचन टिप्स व्हिडिओ आज मी शेअर करणार आहे। पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। नंबर 1, हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनेमिया होणार नाही। नंबर 2, कोमट पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून गुळण्या केल्याने खोकला आणि सर्दीमध्ये खूप आराम मिळतो। नंबर 3, खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही। नंबर 4, आंबा खाल्ल्याने सब्सक्राइब करो और लाइक करो त्या कमी होतात आणि भूक सुद्धा वाढते। नंबर 5, हसण्याने मेंदूतील ताण कमी होण्यास मदत होते। नंबर 6, गुलाबजामुन बनवताना खवा मिळत नसेल तेव्हा मिल्क पावडर वापरून सुद्धा गुलाबजामुन करता येतात। नंबर 7, आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी अधूनमधून लोणच्याची भरणी उन्हामध्ये ठेवावी। नंबर 8, दातांची चांगली काळजी घेण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दात घासावीत आणि नंतर 1 ग्लास पाणी पिऊनच मग झोपावे। नंबर 9, सर्दी झाल्यास शक्य तितके गरम पाणी प्या। तुमच्या घशात जमा झालेला कफ बाहेर पडेल आणि तुम्हाला सुधारणा दिसेल। नंबर 10, अश्रू रोखून ठेवल्याने डोकेदुखी, राग आणि रक्तदाबाचा त्रास होतो। नंबर 11, जर तुमची त्वचा कोरडी असेल तर खोबरेल तेल चेहऱ्याला लावून मसाज करा, चेहरा मुलायम बनतो। नंबर 12, प्लास्टिकच्या भांड्यात गरम अन्न किंवा गरम पेय कधीही ठेवू नका, यामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो। नंबर 13, ओठ कोरडे किंवा भेगा पडत असतील तर झोपताना ओठांना थोडेसे गाईचे तूप लावावे, ओठ नरम पडतात, किंवा दुधाची साय लावावी। नंबर 14, दुधामध्ये अशी गुणकारी सत्वे असतात जे तेलकट त्वचेसाठी उपायकारक असतात। चेहऱ्याला दुधामध्ये बुडवलेल्या कापसाच्या बोळ्याने साफ करा। हे तुम्ही दिवसातून 2 वेळा तरी करा आणि रात्री झोपण्यापूर्वी तर नक्कीच करा। अधिक परिणामकरिता तुम्ही यात लिंबाचे थेंब टाकू शकता। नंबर 15, संत्रीमध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असलेली संत्री हे त्वचेसाठी उपायकारक आहे। वाटीमध्ये अर्धे संत्र्याचे रस काढा आणि कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा। हा रस 15 मिनिटांकरिता ठेवून धुवून काढा, चेहरा चमकदार दिसेल। नंबर 16, हिवाळ्यामध्ये पावलांची खूप काळजी घ्यावी लागते, त्यासाठी रात्री झोपण्याआधी थोडा वेळ कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवावेत व मऊ कपड्याने पुसून घ्यावेत। नंबर 17, पायांवरील व डाग घालवण्यासाठी लिंबाची साल त्यावर 5 ते 7 मिनिटांसाठी चोळावे। हा उपाय दिवसातून 2दा करा, कमीत कमी 7 दिवस तरी करावे, डाग लवकर कमी होतात। नंबर 18, ग्लिसरीन, लिंबू आणि गुलाबजल यांचे मिश्रण नियमित लावल्याने पण पाय मऊ आणि छान होतात। कधीकधी लिंबाची फोड, साल वगैरे पायांवरती घासली तर ते निघून जाते। मोहरीचे तेल व मीठ यांनी हलका मसाज केला तर मऊपणा येतो। नंबर 19, कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी नारळाचे दूध उपयोगी ठरते। कोरडेपणामुळे त्वचा काळवंडलेली नुसते जाणे रखरखीत वाटायला लागते, तेव्हा नारळाच्या दुधाने चेहरा पुसावा। नंबर 20, पुदिन्यामध्ये बरेच औषधी गुण असतात आणि साधारणपणे प्रत्येक व्यंजनात याचा वापर केला जातो। बऱ्याच वर्षांपासून सौंदर्य उत्पादनामध्ये पुदिन्याचा वापर चांगल्या प्रकारे केला जातो। नंबर 21, चमचाभर मध हातावर घेऊन चेहऱ्याला लावावे। मिनिटभर मनाने चेहऱ्याला मसाज करा, यामुळे चेहरा स्वच्छ होऊन चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा चमकू लागेल। नंबर 22, दही आणि स्ट्रॉबेरी हे दोन्ही घटक त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात मानले जातात उपयुक्त। हे मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने त्वचा टवटवीत राहते आणि ती जास्त काळ हायड्रेटही राहते। एका भांड्यात 2 ते 3 स्ट्रॉबेरी मॅश करा आणि त्यात 1 चमचा दही घाला। ही पेस्ट चेहऱ्यावर लावा।
तर मैत्रिणींनो, या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच कुक विथ प्रियंका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.